सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एक महत्त्वपूर्ण चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भटोबासांना दंड देतात। साधा दंड नाही तर काठीने मार देतात भटोबासांना। कशामुळे स्वामी मारतात भटोबासांना, काय कारण होतं, भटोबासांनी असा कोणता गुन्हा केला होता, या चरित्राची आजच्या चरित्राची लिंक कालच्या चरित्रासोबत पण आहे। आणि त्यामुळे दोन्ही चरित्र तुम्ही जर ऐकले तरच तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल की नेमकं आजचं चरित्र कसं घडलं ते, या चरित्राची पूर्वपीठिका काय होती ते। त्यासाठी तुम्हाला कालचं चरित्र ऐकावं लागणार आहे। आणि जे कालचं चरित्र आहे ते तुम्ही ऐकलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी ती लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही कालचंही चरित्र ऐकू शकता। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे स्वामींचं चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनल मध्ये। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 157। तथा पूर्वामुखे मढी महादायसा श्वेत उपहारी भटचमरी दंडे ताडणे। तथा पूर्वामुखे मढी महादायसा श्वेत उपहारी। चरित्रकार म्हणतात की पूर्वामुखे मढी, कोण्या मढाचं तोंड पूर्वेकडे होतं, प्रवेशद्वार पूर्वेकडे होतं, तर प्रसन्न मढाचं। आताचा जो प्रसन्न मढ आहे हा पूर्वाभिमुख होता। आणि या मढामध्ये चरित्रकारांनी इथे थोडंसं कोड्यात बोललेलं आहे, तर त्यासाठी आपल्याला असा सविस्तर अर्थ करावा लागणार आहे। तर पूर्वामुखे मढी म्हणजेच कोणता मढ आहे, पूर्वाभिमुख प्रसन्न मढ। आणि त्या प्रसन्न मढामध्ये महादायसा श्वेत उपहारी, महादायसांनी श्वेत उपहार केला होता। श्वेत म्हणजे काय, पांढरा, पांढरा उपहार तयार केला। म्हणजे आता नेमकं काय समजायचं, तर महादायसांच्या उपहारामध्ये सर्व पांढरे पदार्थ होते, दुधाचे पदार्थ होते सर्व, आणि म्हणून श्वेत उपहार त्याला म्हटलेला आहे। आणि अशा श्वेत उपहाराच्या वेळेला भट्टोबासांना स्वामींनी चमरीने म्हणजे काठीने दंड दिलेला आहे। कशामुळे दंड दिला बरं, कशामुळे स्वामींनी मारलं काठीने त्यांना, आणि ते पण महादायसाचा उपहार होता त्याच दिवशी मारलं। महादायसा ही भटोबासांची चुलत बहीण, आणि बहिणीच्या उपहाराच्या दिवशीच भावाने मार खाल्ला। कसं काय घडलं नेमकं असं, हे सविस्तर समोर पाहूया आपण। महादायसे वाराणसी जावया आली, महादायसा वाराणसीला जाण्यासाठी स्वामींजवळ आलेली होती। मग तीही गोसाव्या लागी उपहारा विनविले। महादायसा स्वामींच्या ठिकाणी उपहार करायचं म्हणून विनंती करतात। महादायसा स्वामींना म्हणतात की जी मला उपहार करायचा आहे तुमच्या ठिकाणी, अशी विनंती महादायसा करतात स्वामींच्या ठिकाणी। गोसावी स्वीकरिले, स्वामींनी ती विनंती स्वीकार केली। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई श्वेत उपहारू करा, बाई श्वेत उपहार करा म्हणजेच पांढरा उपहार करा। हो काजी, महादायसा म्हणतात ठीक आहे। मग महादायसी तांदुळाचा भातू, तांदळाचा भात तयार केला महादायसांनी। तांदुळाची खिरी, तांदळाचीच खीर तयार केली दुधापासून, त्या दुधामध्ये तांदूळ टाकले आणि त्याची खीर तयार केली। खिरी घारिया म्हणजेच पांढऱ्या पुऱ्या तयार केल्या होत्या उपहारामध्ये। अमृत फळे, अमृत फळे पण तयार केले होते। तर स्वामींनी तर इथे सांगितलेलं आहे श्वेत उपहार कर। गुलाबजामुन तर काय पांढरे नसतात, गुलाबजामुन कसे असतात, थोडे काळपट असतात, तळल्यामुळे थोडे काळपट होतात, तांबूस काळपट असतात। मग आता श्वेत उपहार कसा म्हणावा, त्यामुळे गुलाबजामुन आपल्याला म्हणता येणार नाहीत। जर आपण अमृत फळाचा अर्थ गुलाबजामुन केला तर ते पांढरे नसतात, तांबूस काळपट होतात। मग आपल्याला अमृत फळे म्हणजे आपल्याला काय अर्थ घ्यावा लागेल की पांढरा कोणता तरी पदार्थ आहे, दुधापासून तयार केलेला, दुधाच्या खव्यापासून तयार केलेला, किंवा आपण असंही म्हणू शकतो जे रसगुल्ले असतात ते पण पांढरे असतात, तत्सादृश्य काहीतरी पदार्थ होता हा अमृत फळे म्हणजे।
खांडीव दही वडे. खांडीव म्हणजेच तांदळापासून तयार केलेले काही वेगळे पदार्थ, दही वडे तयार केलेत सोबतच. कालन दूध दही अपार आणले, सोबत भाजी पण आणली, दूध आणलं, दही आणलं, असं भरपूर काही स्वामींच्या उपारासाठी पदार्थ महादायसाने आणलेले आहेत. अपार आणले म्हणजे खूप सारे आणले. मग गोसावियासी पडदणी ओळगविली, मग स्वामींना पडदणी दिली, स्वामींना मर्दना मादनी करण्यासाठी. पडदणी म्हणजे काय? टॉवेल सदृश्य एक वस्त्र आंघोळीच्या अगोदर प्रावरण करण्यासाठी महादायसांनी स्वामींना दिलेलं आहे. मर्दना झाली म्हणजे स्वामींची चांगली मालिश केली महादायसांनी, उठणं वगैरे लावून, तेल लावून. मादणे झाले, स्वामींचं स्नानही झालं. पूर्वामुखे मढीची ओटियावरी पूजा सुरू झाला. पूर्वामुखे मढीचिया म्हणजेच प्रसन्न मठामध्ये, त्या प्रसन्न मठामध्ये जो ओटा आहे त्या ओट्यावर स्वामींचा तिथे पूजावसर झालेला आहे. तेथची गोसावियांसी ताट झाले, स्वामींना आरोग्याचं ताटही तिथेच आणण्यात आलं प्रसन्न मठामध्येच. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात बाई या दोघा एकवट वाढा. स्वामी म्हणतात बाई या दोघांना पण एकवट म्हणजे एका जागीच वाढा. म्हणजेच स्वामी सोबत जे काही भक्तजन होते त्या भक्तजनांपैकी भट्टोबास आणि मार्कंड या दोघांना स्वामी म्हणतात की एका जागीच वाढा, वेगळं वेगळं वाढू नका. आपल्या ओट्या पासी वाढविले, स्वामी म्हणतात दूर नका बसू, आमच्या जवळ बसा. स्वामींची फार मोठी प्लॅनिंग आहे बरं का यामध्ये, समोर तुमच्या लक्षात येईलच. स्वामी काय म्हणतात, या दोघांना दूर नका वाढू, आमच्या समोरच आणि आमच्या जवळच ओट्यापाशी ज्यांना जेवायला वाढा, टाका बसायला इथे जवळच. आपल्या ओट्यापाशी वाढविले, स्वामी ज्या ओट्यावर बसलेले आहेत त्याच ओट्यापाशी या दोघांना पण खाली बसायला टाकलं आणि तिथेच जेवायला वाढलेलं आहे. कोणाला? भट्टोबासांना आणि मार्कंडांना. मग गोसावियासी आरोगण झाली, मग स्वामींना आरोगणा झाली. महादायसे वाढिते असती, महादायसा आल्या वाढायला, पंगत बसलेली आहे म्हणून. गोसावी म्हणती, स्वामी म्हणायचे बाई हे दोघे एक वाट बैसले असती, सांभाळुनी वाढा. स्वामी महादायसांना म्हणतात बाई हे दोघे पण एकाच जागी बसलेले आहेत, एकाच ताटामध्ये बसलेले आहेत आणि म्हणून सांभाळून वाढा बरं का. म्हणजेच काय तर भरपूर वाढा, कारण दोघे जण बसलेले आहेत जेवायला. आणि मग महादायसा व्यवस्थित वाढायला लागल्या, सांभाळून म्हणजेच काय ध्यान देऊन भट्टोबासांना आणि मार्कंडांना व्यवस्थित वाढत आहेत. आणि महादायसा भटासी वाढावे याचा मनोधर्म, महादायसांच्या मनामध्ये मनोधर्म होताच की आपलाच भाऊ आहे, भरपूर जेवला पाहिजे आपला भाऊ. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये मनोधर्म तर होताच भट्टोबासांना भरपूर वाढण्याचा, असं चरित्रकार आपल्याला सांगतात. आणिके अमृत फळे वाढिती, आणिक अमृत फळे ते वाढतात महादायसा भट्टोबासांना आणि मार्तंडांना. खिरी घारिया वाढिती, खिरी घारिया पण वाढायला लागल्या भरपूर. मागोते गोसावी म्हणती, पुन्हा गोसावी परत म्हणतात बाई हे दोघे एक वाट बैसले असती, सांभाळुनी वाढा. पुन्हा स्वामी महादायसांना म्हणतात बाई हे दोघे जण बसलेले आहेत बरं का एका ताटामध्ये, बिचारे लाजायला नको किती घ्यावं म्हणून, कारण दोघे जण जेवायला बसले म्हणजे दुप्पट पदार्थ लागणारच जेवायला त्यामध्ये, आणि हे लाजले नाही पाहिजे म्हणून ध्यान देऊन यांच्याकडे यांच्या ताटामध्ये भरपूर पदार्थ वाढा. मागवते महादायसे खिरी वाढिती, पुन्हा महादायसा जायच्या खीर वाढायच्या. दूध भात अपारू वाढिती, कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं दुधा भाताच्या 5-5 वाट्या खाण्याचं ठरलं होतं, तर तेच दूध भात भरपूर आज देव खाऊ घालत आहेत भट्टोबासांना, बघा कसा लाड करत आहेत. परंतु या लाडामधून कशी शिक्षा करतात देव हेही पाहण्यासारखं आहे, आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपला उत्तराधिकारी घडवत आहेत, आणि तुम्हाला पण हे समजलं पाहिजे की आपले उत्तराधिकारी आपण कसे घडवले पाहिजे. आणि जर हे तुम्हाला शिकायला मिळत असेल परमेश्वर अवताराकडून, तर तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. जर तुम्हाला उत्तराधिकारी कसा घडवावा हे परमेश्वर अवताराकडून शिकायला मिळत असेल तर तुमच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. आणि म्हणून लक्ष देऊन ध्यान देऊन चरित्र ऐका,
आणि नुसतंच ऐकून सोडून देऊ नका. तुम्हाला यामधून काय घेता येते, तुमच्या परिवारामध्ये तुम्हाला काय इम्प्लिमेंट करता येते, काय आचरणात आणता येते, ह्याकडेही लक्ष द्या आणि अंमलात आणा, इम्प्लिमेंट करा स्वतःच्या घरामध्ये. कसे तुम्हाला तुमची मुलं घडवता येतील, या चरित्राच्या माध्यमातून तुम्हाला काय शिकायला मिळते हेही लक्ष असू द्या. आणि नुसतंच लेकरांना शिकवायचं नाही, तर तुम्ही पण काहीतरी शिका या चरित्रामधून आणि तुमच्याही जीवनामध्ये काहीतरी बदल घडवून आणा. म्हणजेच हे चरित्र ऐकल्याचं सार्थक होईल. नाहीतर उगच तुम्ही लेकरांना शिकवणार आणि तुम्ही जर तंबाखू चोळत बसले लेकरांसमोर, तुम्हीच लेकरांना सांगत आहात जा दुकानाहून तंबाखू आण, जा दुकानाहून बिडी आण, जा दुकानाहून ब्रिस्टॉल आण, हे जर तुम्हीच लेकरांना सांगत असणार तर लेकरं कसे घडतील तुमचे. त्यामुळे लेकरांवर संस्कार करायचे असतील तर मोठ्या माणसांनी व्यवस्थित वागलं पाहिजे घरामध्ये. कारण श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, यज्ञदाचरती श्रेष्ठ, ज्याप्रमाणे श्रेष्ठ व्यक्ती आचरण करतो त्याचंच अनुकरण करण्याचा प्रयत्न लहानपण करत असतात. आणि म्हणून तुम्ही चांगलं वागलात तर लेकरही चांगलं वागतील. तुम्ही जर टीव्ही पुढे बसलेला आहात आणि गाणे बघत बसलात पिक्चरचे, लेकरही पाहत आहेत, मग काय करतील लेकरं? तुमच्या माघारी ते पण बघत बसणार ना. मग आता तुम्ही जर चांगले वागलात, तुम्ही जर काही आध्यात्मिक लावून बसलात टीव्हीवर, काही असं पोथीपान ऐकत बसलात युट्यूबवर, तर लेकरही म्हणतील अरे आपले पप्पा किंवा मम्मी किंवा जे आई बाबा आहेत हे तर पोथी ऐकत आहेत, मग आपणही ऐकलं पाहिजे. आपल्या चॅनलवर बरेचसे असे काही दर्शक आहेत लहान मुलं, ते नित्यनेमाने पोथी ऐकतात. त्यांच्या कक्षेत बसेल, त्यांना समजेल अशी पोथी असेल तर त्यांचे आई वडीलही त्यांना ती पोथी ऐकवतात. कारण लहान लेकरू आहे, फारच गुह्य तत्वज्ञान असेल, फारच मोठं चरित्र असेल न समजण्यासारखं, तर त्या लेकरांना काय समजणार आहे. परंतु सशाचं रक्षण केलं किंवा दुसरे असे लहान मुलांसोबत खेळ केलेले चरित्र आहेत स्वामींचे, असे चरित्र लहान मुलांना समजू शकतात. तर असे चरित्र ते आई वडील त्यांच्या मुलांना ऐकवतात आणि ते त्यांच्या लक्षातही राहते. असे बरेच काही असे लहान लेकर आहेत जे चरित्र ऐकतात आणि त्या प्रश्नाचं उत्तरही बरोबर देतात. तर मला हे कशामुळे सांगायचं आहे, तर तुम्ही चांगलं वागलात तर मुलंही चांगलं वागतील. तुम्ही तुमच्या आई वडिलांची चांगली सेवा केली तर मुलं पण पाहतील की अरे आपले मम्मी पप्पा आजी आजोबांची चांगली सेवा करतात, तर आपणही सेवा केली पाहिजे. आणि तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना व्यवस्थित वागणूक देत नसाल तर तुमचे पण लेकरं तुम्हाला चांगली वागणूक देणार नाहीत. महादाईसा परत येऊन दूध भात वाढतात भटोबासांना, दूध भात अपारू वाढिती, ऐसे तृप्ती पर्यंत जेविले. अशा प्रकारे भट्टोबास तृप्त पर्यंत जेवलेले आहेत, ओढभर जेवलेत. गोसावियांसी आधी आरोगण झाली, स्वामींना आरोगण झाली. गुळा झाला विडा झाला, गुळा झाला विडा झाला. गोसावियांचा श्रीकरी चौरी असे. जे शीर्षक आहे चरित्राचं त्यामध्ये चमरी दंड ताडणे असा शब्द आलेला आहे. तर स्वामी कशाने मारत आहेत, ताडणे म्हणजे मारणे. कशाने मारत आहेत देव, चमरी दंडे म्हणजेच काय तर चौरीचा जो दंड असतो. चौरी कशाला म्हणतात, जी रानगाय असते, नीलगाय असते, त्यांच्या शेपटीला केस खूप लांब लांब असतात. त्या केसांपासून हवा घालण्यासाठी जी चौरी तयार केलेली असते, त्या चौरीला एक दांडा असतो धरण्यासाठी, आणि तो जो दांडा आहे त्या दांड्याने स्वामी काय करतात, गोसावियाचा श्रीकरी चौरी असे, स्वामींच्या श्रीकरामध्ये ती चौरी होती आणि या दांड्यानेच देव मारणार आहेत. पुढे स्वामी घेऊन बसलेले आहेत. मग ते अंचवो बैसले. मग दोघे जण हात धुवायला बसले, जेवण झालेलं आहे. सर्वज्ञ म्हणतील रहा गा म्हणून हाती धरिले. स्वामी म्हणतात अरे हात धुवू नका, लगेच हात धरला स्वामींनी. अंचवो नको, हात धुवू नका म्हणतात देव भट्टोबासांना. आपले लागी जने घ्या, तुमचं जे लागते आमच्याकडे. म्हणजेच काय, कालच्या चरित्रामध्ये जे देव म्हणतात हे तुमची दोन्ही दोन्ही वाटे दूध भाता लागे. म्हणजेच काय, 5-5 वाट्याचं दूध भात खाण्याचं ठरलं होतं. 3-3 वाट्या दुधा भाताच्या खाल्ल्या होत्या कालच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं. आणि म्हणून देव शेवटी काय म्हणतात, दोन्ही दोन्ही वाट्या दुधा भाता लागे हो. म्हणजे तुमच्या 2-2 दुधा भाताच्या वाट्या आमच्याकडे राहिलेल्या आहेत. त्या दुधा भाताच्या वाट्या आम्ही आमच्याजवळ संभव असेल त्यावेळेस तुम्हाला खायला देऊ. आणि म्हणून देव इथे म्हणतात या चरित्रामध्ये, म्हणून स्वामी म्हणत आहेत
आपुले लागिजणे घ्या, म्हणजे तुमचं जे काय आमच्याकडे आहे, म्हणजे 2 वाट्या दुधा भाताच्या आमच्याकडे बाकी आहेत ते घ्या, म्हणजे तुम्ही तुमचे घेऊन टाका, बरं खाऊन टाका. हो काजी. भटोबास म्हणतात ठीक आहे. घासा प्राश्रमू नाही मा आता काहीसेन जेववेल. भटोबास म्हणतात ठीक आहे, घेतला असता आम्ही, पण एक घास पोटामध्ये जाण्यासाठी जागा नाही रिकामी पोटामध्ये, आणि आता 2-2 वाट्या तुपा भाताच्या खाणं हे कसं काय शक्य आहे बरं. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात हे भिक्षू. स्वामी म्हणतात आम्ही आहोत भिक्षू महात्मे. आता या ते संभव असे आणि जेवल्यावरी जेववा आणि जेवल्यावरी जेवावे ऐसी भाक असे. स्वामी म्हणतात आम्ही भिक्षू महात्मे आहोत. सध्याला आमच्याकडे संभव आहे. आमच्याकडे कधी संभव असते नसते. आता सध्याला आमच्याकडे दूधही आहे भरपूर, भातही आहे भरपूर. आणि आपली पैज काय लागली होती तर पोटभर जेवल्यानंतरच दूध भाताच्या वाट्या खायच्या. 2 वाट्या बाकी आहेत, 2 वाटी भरून दूध भात तुम्हाला आता खावा लागणार आहे, कारण पैजच तशी आहे. पोटभर जेवल्यानंतरच खाऊन दाखवायचं आहे. मग आता ते तर तुम्हाला खावं लागणार आहे. पोटभर तुम्ही जेवलात, आता ते खावं लागणार आहे तुम्हाला दूध भात. म्हणजे आलं का तुमच्या लक्षात. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की बघा देव कशी प्लॅनिंग करत आहेत. कशी प्लॅनिंग होती बघा देवाची. पहिलं महादायसाला सांगितलं बाई पोटभर जेव घाला तुमच्या भावाला. पुन्हा 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 देव म्हणतात की 2 जण बसलेत एका ताटामध्ये, हायगई करू नका वाढण्यासाठी, वाढा पुन्हा. पुन्हा पुन्हा वाढायला लावलं. पोटभर जेवले भट्टोबास. हे ध्यानातच नव्हतं की पुढे चालून आपल्याला काही खायचं आहे म्हणून. आणि सर्व जेवण झाल्यानंतर मग स्वामी विषय काढतात की काल जे तुम्ही दूध भात खाल्ला होता त्यापैकीच्या 2 वाट्या दुधा भाताच्या आज तुम्ही खा, कारण आज आमच्याकडे संभव आहे आणि आज तुम्हाला खावंच लागणार आहे. उद्या तुम्ही म्हणणार की आमचं दूध भात द्या, आमच्या वाट्या तुमच्याकडे बाकी आहेत, तर आम्ही कुठून देणार. आमच्याकडे एखाद्या वेळेस असू शकते नसू शकते. आम्ही हिंडणारे फिरणारे साधू महात्मे, आम्ही काय सोबत फार मोठा संग्रह करून हिंडत नाही. आणि त्यामुळे आज आमच्याकडे उपलब्ध आहे दूध भात, चला खाऊन टाका. भटोबास म्हणतात जीजू पोटभर जेवलो ना, आता कसं काय खाणार. देव म्हणतात ते काही माहिती नाही, कारण आमच्याकडे संभव नसतो पदार्थाचा. आजच तुम्हाला खावा लागणार आहे, आज आमच्याकडे आहे. बाई आणा भातू. स्वामी म्हणतात पोटभर जेवल्यावरच खायचं ठरलेलं आहे, आता दूध भात आणा बाई, असं बाईसांना सांगतात. भातू घातला दूध घातले जेवागा आता काहीसेन जेववेल जी. मग बाई दूध भाताच्या वाट्या भरून आणतात आणि समोर ठेवतात. भट्टोबास म्हणतात आता काहीसेन जेववेल जी. स्वामींना भट्टोबास म्हणतात जीजी आता कसं काय खाणार आम्ही, पोटभर जेवलेलो आहोत, आता नाही जाणार आम्हाला. आणि गोसावी चौरीचेनी दांडेनी ठसाली करी डोईवरी हाणी तले. आणि मग स्वामींनी काय केलं, शिक्षा पण चालू केलं. हातामध्ये चौरी होतीच, त्या चौरीचा दांडा जो आहे तो ठसाल करी म्हणजे ठणकन डोक्यात मारला. कोणाच्या, भट्टोबासांच्या. हंगा ऐसे म्हणाल. स्वामी म्हणतात हंगा ऐसं म्हणाल का, म्हणजे काय म्हणाल का. ज्याप्रमाणे कालच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं कैसा जीवे डाव पडिला, असं पुन्हा म्हणणार का तुम्ही. अहो साधू महात्म्याने असं बोलावं कधी, बिलकुल बोलू नये. आणि असं तुम्ही म्हणालातच कसे. तुमच्या एक लक्षात आलं नसेल अजून की स्वामी इथे भट्टोबासांना मारत आहेत, मार्कंडांना नाही. मार्कंड पण सोबतच होते काल दूध भाताच्या वाट्या खाण्यासाठी. मग मार्कंडांना का मारत नाहीत, कारण जे समजूतदार असते, ज्याच्याकडून काही अपेक्षा असतात, जो व्यक्ती काही घडू शकतो, ज्याच्यावर आपला अधिकार असतो, त्याच व्यक्तीला आपण दंड करतो, त्याच व्यक्तीला समजावून सांगू शकतो आपण, आणि त्याच्यावरच आपण आपला हक्क गाजवतो. आणि भट्टोबास हे स्वामींचे एकदम जवळचे, स्वामींना पण भट्टोबास हे आपले वाटायचे, आणि म्हणून स्वामींनी इथे फक्त भट्टोबासांना दंड केला. मार्कंड कशातच गंती नव्हते. मार्कंड उभं गात ना आडवं गात, वाटणं चाललं गाणं गात, अशा प्रकारचे होते. त्यांना घेणं देणं नव्हतं काही, ना आडवं चालणार कधी ना उभं, कसे बी आडवं तिडवं चालणार ते कशातच, म्हणजे कोण्याच मापामध्ये बसणारे नव्हते, कोण्याच साच्यामध्ये बसणारे नव्हते हे मार्कंड. आणि म्हणून देव मार्कंडांना काहीच करत नाहीत, शिक्षा पण करत नाहीत, बोलत नाहीत. शिक्षा पण कोणाला करत आहेत, भट्टोबासांना. कारण काय आहे तर भट्टोबासांच्या खांद्यावर एवढ्या प्रतिती पंथाची धुरा द्यायची आहे. प्रतिती पंथ म्हणजेच महानुभाव पंथ. महानुभाव पंथाचंच नाव पूर्वी प्रतिती पंथ होतं, जे स्वामींच्या श्रीमुखातून निघालेलं आहे. स्वामी देवतीला म्हणतात बाई हा प्रतिती पंथ आहे. तर हे प्रतिती पंथाची धुरा स्वामींना भट्टोबासाच्या खांद्यावर द्यायची होती.
आणि ते खांदे जर कच्चे राहिले तर मग कसं काय ते धुरा सांभाळू शकतील प्रतितीपंथाची? आणि म्हणून हे जे खांदे आहेत भटोबासांचे ते एकदम सक्षम करण्यासाठी, जेणेकरून हे खांदे ईश्वरीय कार्याचं ओझ उचलू शकले पाहिजे, हे ईश्वरीय कार्य ते चालू शकले पाहिजे स्वतःच्या खांद्यावर घेऊन, असे ते खांदे मजबूत तयार करायचे आहेत स्वामींना भटोबासांचे. आणि म्हणून भटोबासांना ती शिक्षा पण चालू आहे. आणि भटोबास एकदा शिक्षा पण झाल्यानंतर ती चूक पुन्हा करणार नाहीत अशी शाश्वती स्वामींना होती. म्हणून देव त्यांच्यावर हक्क गाजवत आहेत आणि मार देत आहेत त्या चौरीच्या दांड्याने. तसंच आपल्याला जर त्रास होत असेल, आपली जर परीक्षा देव खूप पाहत असतील, तर हताश होण्याचं काही कारण नाही, नाराज नका होऊ. कारण देव तुम्हाला आपलं समजत आहेत. भटोबास काय रागावून गेले का? वारे वा, ते मार्कंड पण काल माझ्यासोबत दूध भात खाल्ला आणि माराच्या टायमाला तो नाही जवळ, त्याला तुम्ही मारत नाही आणि मलाच मारता तुम्ही, असं म्हणले का भटोबास? नाही. तसं आपणही म्हणायचं नाही देवाला की त्या भक्ताला एवढं मिळालं, मला काही मिळालं नाही. असं समजून घ्यायचं की देव तुम्हाला जास्त आपलंसं मानत आहेत म्हणून तुमची परीक्षा घेत आहे. इथं भटोबासांचं आपल्यासमोर ज्वलंत उदाहरण आहे की देव आपल्या माणसाचीच जास्त परीक्षा घेतात. इथे भटोबासांना अक्षरशः देव दांड्याने मारत आहेत. डोक्यावर मारलं, पहिलं कशावर मारलं? डोक्यावर मारलं. पुढं कुठे कुठे मारतात पाहूया आपण आता. हंगा ऐसे म्हणाल, डोक्यावर मारला एक रट्टा, त्या चौरीच्या दांड्याने एक रट्टा दिला डोक्यावर. आणि मग देव म्हणतात हंगा ऐसे म्हणाल, असं तुम्ही म्हणणार का पुन्हा की जिवेला डाव लागला, चटक लागली जिवेला आता दूध भात खाण्याची, असं म्हणणार कधी? म्हणून कोपरावरी हाणी ती, लगेच हाताच्या कोपरावर मारायला लागली. कोपरावर मारल्यानंतर फार जोरात लागते बरं का. तर कोपरावर देव मारत आहेत. हंगा जिभे डाव पडला ऐसे म्हणाल, पुन्हा देव म्हणतात जिव्हे डाव लागला असं तुम्ही म्हणणार का पुन्हा? जी जी ने जववे जी. भटोबास म्हणतात देवा तुम्ही मला मारलं काही हरकत नाही, मारा अजून, परंतु ने जववे जी म्हणजे मी जेवणार नाही. कारण की एवढं खाऊ घातलं तुम्ही, पहिलंच आग्रहानं खाऊ घातलं त्या महादायसाच्या हातून, आम्हाला पोटभर खाऊ घातलं, एकदा नाही दोनदा नाही तीनदा बळजबरी वाडू खाऊ घातलं, आणि आता पुन्हा दूध भात खाऊ घालत आहात आम्हाला. जेवणार नाही, तुम्हाला मारायचं ते मारावं पण जेवणार नाही आपण, असं भटोबा स्पष्टपणे सांगतात. आणि गोसावी गुडघ्यावरी हाणती, हंगा ऐसे म्हणाल तरी देव ऐकत नाहीत, पुन्हा गुडघ्यावर मारणं चालू करतात. असं म्हणशील का पुन्हा? सांग, म्हणशील असं? आणि घोट्यावरी हाणती, पुन्हा घोट्यावर मारणं चालू केलं. मग मागोते डोईयेवरी हाणती, हातातच दंड आहे देवाच्या, पुन्हा डोक्यावर मारलं. ऐसे भटा थोर शिक्षा आपण केली, खूप असं मार दिला भटोबासांना, कोणी? स्वामींनी मार दिलेला आहे. मग भटी म्हणितले, मग भटोबा शेवटी म्हणतात आता नव्हे. मग गोसाव्याच्या श्रीचरणावरी लोळणी घातली. भटोबास म्हणतात जी जी आता माझ्याकडून सहनच होत नाही, हे मारही सहन होत नाही आणि ते खाणं तर सहन होतच नाही. आणि मग भटोबास काय करतात? स्वामींच्या श्रीचरणावर लोळण घेतात, क्षमा करा म्हणून. जी जी शीस सुरी गोसाव्याचा हाती, आता गोसावी जाण तू ते करी तू. एवढा मार खाल्ला भटोबासांनी, एवढा मार खाल्ला भटोबासांनी की शेवटी भटोबासांसारखा एकदम असा बलवान माणूस पण लोळण घेतो देवापुढं आणि म्हणतो जी जी बस झाला, आता हे मारही सहन होत नाही माझ्याच्यानं, काहीच होत नाही. तुम्हाला जर खरंच मारायचं असेल ना तर हे माझी मान आणि हे सुरी घेऊन या एखादी. तुम्हाला मारून टाकायचं असेल तर तुमच्या हाताने मी मरून जायला तयार आहे. तुम्हाला मारून टाकायचं असेल मला तर मारून टाका, मरून जायला तयार आहे मी तुमच्या हाताने, परंतु हे असं शिक्षा पण बंद करा आता. मग गोसावी भटोबासा ते म्हणितले, मग स्वामी भटोबासांना म्हणतात हंगा ऐसे म्हणाला ऐसे न म्हणजे की. स्वामी भटोबासांना म्हणतात हंगा, हे असं साधू महात्म्याने बोलणं योग्य नाही. असं पुन्हा कधी म्हणू नका तुम्ही की जिव्हे डाव लागला, जिवेला चटक बसलेली आहे, मस्त दूध भात फारच खमंग होता. जर तुम्ही अशा जड पदार्थाच्या ठिकाणी जर तुम्ही एकदम अधीन झालात, असं म्हणत आहात की जड पदार्थाची चटक लागली, तर हे तुमच्या धर्मासाठी घातक आहे. आणि तुमचा धर्म तुम्हाला सांभाळायचा असेल तर अशा
विखो इंद्रिय पदार्थांपासून, जडचेतन पदार्थापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. आज तुम्ही जर जड पदार्थाच्या ठिकाणी जर अधीन झालात तर उद्या चेतन पदार्थाच्या ठिकाणी तुम्ही अधीन होणार आणि मग धर्मापासून जायला काही एक वेळ लागणार नाही. आणि म्हणून स्वामी म्हणतात असं पुन्हा म्हणायचं नाही. कसं शिक्षापन केलं उत्तराधिकाऱ्याला? उत्तराधिकारी मजेत होता, भटोबास खूप मजेत होते की आज माझ्या बहिणीचा उपार आहे आणि देव मला बळजबरीने जेवू घालत आहेत. पुन्हा पुन्हा सांगत आहेत महादासांना जेवू घाला, जेवू घाला. भक्त एकीकडे खुशीत होता की देव माझा लाड करत आहेत, देव माझा लाड करत आहेत. भटोबास आनंदित होते, पोटभर जेवले, काही हायगाई केली नाही. आणि मग शेवटी देवाने बरोबर त्यांना शिक्षापन केलं. परमेश्वर पण कसे शिक्षापन करतात, कसे घडवतात या जीवाला, हे आपल्याला या चरित्रातून शिकायला मिळते. मार्कंडाकडे देवाने लक्ष दिलं का? नाही दिलं. मार्कंड हे देवाला कधी वाटलेच नाही आपलेसे, कारण मार्कंड कधी देवाने म्हटलेलं करायचेच नाही. जेव्हा जेव्हा काही म्हटलं तेव्हा तेव्हा उलट करायचे, जेव्हा जेव्हा काही काम सांगितलं त्याच्या बरोबर उलट करायचे. मागे आपण चरित्र पाहिलेलंच आहे. त्या चरित्रामध्ये या मार्कंडाने काय केलं? मस्त मांडे, पुऱ्या, इडल्या या पदार्थाची पूर्ण झोळीच लपून ठेवली, जसं काय देव याचा पदार्थ घेऊन खाणार आहेत. असा हा विकृत माणूस होता, कुसंस्कारी माणूस होता मार्कंड. आणि देवाने याला जर शिक्षापन केलं असतं तर हा घराणा घेऊन गेला असता बाईसापाशी की बाई बाई मलाच देव मारत आहेत असं तसं. कारण बाईसा हे त्यांच्या आत्या होत्या, मार्कंड हा भाचा होता. आणि बाईसांना भाच्याचं थोडस अभिमान वाटायचा, थोडा म्हणजे बऱ्यापैकीच अभिमान वाटायचा बरं का. तर जिथे आपले पण वाटते तिथेच माणूस काही सांगत असते, कमी जास्त काही चूक झाली तर मग शिक्षापणही करत असते, मारतही असते. जसं भटोबासांना देवानी मारलं, मार्कंडाला नाही मारलं. कालच्या लीळेमध्ये मार्कंड पण सोबतच होते भटोबासांच्या. मार्कंड पण म्हणतात, हो भट्टो, आपल्या जिवेला खरंच डाव लागलेला आहे, चटक लागलेली आहे दुधाभाताची. परंतु शिक्षापन कुणाला मिळालं? फक्त आणि फक्त भटोबासांना शिक्षापन केलं. जे चांगले असतात, ऐकण्यासारखं माणूस असते, त्यालाच लोक सांगतात. तसंच या चरित्रातून दिसते आपल्याला की स्वामी पण कोणाला सांगतात? फक्त भटोबासांना सांगतात. देवाला वाटते मार्कंड काही कामाचा नाही, सोडून द्या मार्कंडाला. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही बदल होऊ शकतो आपल्या बोलण्याने, ज्या व्यक्तीची घागर उघडी घातलेली नाही, सोयशी आहे, काही साचू शकते आपण टाकलेलं त्यामध्ये, अशा माणसापाशी बोलावं. तुम्हीही लक्षात असू द्या, तुमच्या जीवनामध्ये पण तुम्हाला खूप महत्वपूर्ण ठरणार आहे या लीळेतील शिकवण. बोलावं तर कोणापाशी बोलावं? जिथे आपल्या शब्दाला मोल आहे, आपल्या शब्दाला मानणारे लोक आहेत. आपण जे काही वेळ खर्ची घातला तिथे 15 मिनिटं, अर्धा घंटा, ते वेळ खर्ची घातल्यानंतर पुढच्या व्यक्तीमध्ये काहीतरी चांगला बदल होत आहे, सकारात्मक बदल होत आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याला काहीतरी आशेचा किरण दिसत आहे, तो जीवनामध्ये उभा ठाकलेला आहे, काहीतरी ध्येय प्राप्तीसाठी तो धडपडत आहे तुमच्या बोलण्यामुळे. तर अशा व्यक्तीला बोलावं. जे लोक निव्वळ दारुडे आहेत, व्यसनी आहेत, उगाच तुम्ही त्यांना जाऊन जर बोलत बसलात तर काही कामाचं नाही. किंवा एखादे दारुडे व्यक्ती नसतात, सज्जन असतात, परंतु तुमचं बोललेलं ऐकून घेतात, अंमलात काहीच आणत नाहीत, तशाही व्यक्तीला जाऊन बोलू नये. तशा व्यक्तीला जाऊन बोलण्यापेक्षा आपलं आपण एखादं चांगलं मोटिवेशनल एखादं पुस्तक वाचावं, ज्यामधून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल, उत्साह वाढेल तुमचा कामामध्ये. असे काही पुस्तकं वाचावे. परंतु असे निरुत्साही माणसासोबत कधीही राहू नये. तुम्हालाही निरुत्साही करतील हे, आणि स्वतः तर आहेतच निरुत्साही, म्हणजे जीवनामध्ये ते पण फेल होतील, तुम्हालाही फेल करतील. त्यापेक्षा उत्साही व्यक्तींचे जे काही स्वतःचे आत्मचरित्र असतात, पुस्तकं छापलेले असतात, आत्मचरित्र छापलेले असतात बऱ्याच मोठ्या मोठ्या व्यक्तींचे, फार मोठे मोठे या जगाच्या पाठीवर विद्वान लोक होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये यशाचं शिखर गाठलेलं आहे, अशा लोकांची तुम्ही पुस्तकं वाचले पाहिजे, त्यांचं जीवनचरित्र वाचलं पाहिजे. तर तुम्ही काहीतरी सकारात्मक बदल करणार तुमच्यामध्ये आणि तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होणार. आणि निरुत्साही माणसासोबत राहणार तर तुम्हीही निरुत्साही होणार आणि तुमचंही जीवन बर्बाद होऊन जाईल. अशा माणसाच्या सावलीतही उभं राहू नये जे निरुत्साही असतील, कारण तुमच्यासाठी धोकादायक आहेत. अहो, अध्यात्म तर नंतरची गोष्ट आहे.
परंतु संसारामध्ये पण तुमचे काही कामधंदे करायचे असतील त्याच्यामध्ये पण तुम्हाला निरुत्साही करून टाकतील ते लोक. आणि म्हणून प्रपंचाच्या कामासाठी जे काही तुम्हाला मोठ्या मोठ्या विद्वान पंडितांचे, उद्योगपतींचे जे काही फिलॉसॉफी वाचायला मिळेल, जे काही आत्मचरित्र वाचायला मिळेल तेही वाचा. आणि अध्यात्मामध्ये जर उन्नती करायची असेल तर मग श्रीकृष्ण महाराजांची गीता वाचा, सूत्रपाठ वाचा, लीळाचरित्र ऐकत जा. या चॅनलवरील दररोज व्हिडिओ अपलोड होतात, ते व्हिडिओ पाहत जा. नवनवीन तुम्हाला दररोज काहीतरी शिकायला मिळते या व्हिडिओच्या माध्यमातून, तेही दररोज ऐकत जा आणि स्वतःच्या दिनचर्येमध्ये ते इम्प्लिमेंट करा, आचरणात आणा. तरच मग हा पोथी ऐकण्याचा तुम्हाला फायदा होईल, नाहीतर काही फायदा नाही पोथी ऐकण्याचा पण. आणि अशा प्रकारे इथे स्वामींनी आपल्या उत्तराधिकाऱ्याला चांगली अद्दल घडवलेली आहे. एकीकडे भट्टोबासांना वाटलं माझा लाड होत आहे, परंतु देवाने त्याच्यामध्ये भयंकर अशी शिक्षा दिलेली आहे भट्टोबासांना. अक्षरशः भट्टोबास म्हणतात, जीजी सुरी घ्या आणि हे मान तुमचीच आहे, कापून टाका, वाटल्यास मला मारून टाका, परंतु आता हे सहन होत नाही मला मार खाणं. तर आपल्याला काय शिकवण मिळाली ह्यामधून? ह्या चरित्राविषयी आता मी प्रश्न काहीच विचारणार नाही बरं का. फक्त मी एवढंच तुम्हाला म्हणेल की या चरित्रातून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही उतरवता येईल असे काही मला मुद्दे सांगा फक्त, की तुम्ही खरंच हे विषय किंवा हा मुद्दा, हे जे शिकवण आम्हाला मिळाली आहे हे आम्ही जीवनात उतरवणार. असे काय तुम्हाला मुद्दे आवडले, काय पटले आणि तुम्ही काय तुमच्या जीवनात इम्प्लिमेंट करणार हे मला सांगा. तुम्ही तुमच्या जीवनात काय उतरवणार या चरित्राच्या माध्यमातून, तुम्हाला काय समजलं हे एवढं सविस्तर फक्त कमेंट करा. तुम्ही अजून जर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तर आजच्या सत्रातला मी प्रश्न विचारलेलाच आहे, तेवढं सविस्तर उत्तर द्या. आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत दिगांबर श्रीमूर्ती श्री प्रभू वस्त्र स्वीकारू. श्री प्रभू महाराजांच्या संदर्भातील चरित्र आहे उद्याच्या सत्रामध्ये. दुसरं चरित्र आहे वाराणसी मुक्ती क्षेत्र निषेध. हेही चरित्र आपण उद्याला पाहणार आहोत. महादायसा कसे प्रश्न करतात आणि साहजिकच आहे, तुम्हाला माहितीच आहे महादायसांनी प्रश्न केला म्हणजे उत्तरही तसंच मोठं राहणार, कारण की महादायसाचे प्रश्नही तसेच मोठे असतात. त्यामुळे उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये तुम्हाला भरपूर काही अशी माहिती मिळणार आहे, भरपूर काही ज्ञान प्राप्त होणार आहे, ज्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडणार आहे. तिसरं चरित्र आहे उद्याच्या सत्रामधलं स्वाभिमानियांचे स्वाभिमानू निरूपण. हे चरित्र खूप सुंदर आहे. तर असे एकंदरीत आपण उद्याच्या सत्रामध्ये 3 चरित्र पाहणार आहोत आणि तिन्ही चरित्र खूप महत्वपूर्ण आहेत. आणि तुम्हाला असं वाटत असेल उद्याचं सत्र तुमच्याकडून सुटू नये तर तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजून तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे उद्याचं सत्र तुमच्याकडून सुटणार नाही आणि गॅरंटीने तुम्हाला उद्याचा व्हिडिओ मिळेल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.